साविंद्रा विपक्ष वीर तानाजी दापोडे। त्या ठिकाणी टॉस साविंद्रा टीमच्या कॅप्टनने जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे। तर चला मग आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। मातोश्री साविंद्रा विपक्ष वीर तानाजी दापोडे या टीम मध्ये नक्कीच आपण मॅच पाहणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच। सन्माननीय अमृत काशीनाथ म्हात्रे साहेबांचे व्यासपीठावर शुभ आगमन झालंय। उद्योजक आहेत पिंपलास, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, राजू पाटील विथ नितीन पाटील। तर फ्रंट लाईन षटक राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर। टीम मातोश्री साविंद्रा आज अगदी अपुरी टीम या ठिकाणी आपण पाहतोय। संघ जो आहे तो आज कंप्लीट नाही आहे। पहिली मॅच जरूर जिंकली होती, मात्र ही मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे। यार पंचांचा अधिकृत इशारा, मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण राम पाटीलला पाहतोय। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत। स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला उडवलंय, पाठलाग केला जातोय, मात्र चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार। पहिला बॉल खेळत असताना मात्र ठोकला या ठिकाणी पहिला चौकार राजू पाटीलच्या बॅट मधून आलाय। अकाउंट ओपन करतोय त्या ठिकाणी राजू पाटील स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील। एक चांगली सुरुवात नक्कीच अपेक्षित असेल टीम दापोडेसाठी। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अतिशय सुपरस्ट्राइक स्क्वेअर कट, अप्रतिम फटका, क्रिकेटचे सौंदर्य। बॉल थांबत नाहीये, पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय डीप, पॉइंट सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार। चांगली सुरुवात राजू पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय। बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय। 2 बॉल खेळत असताना दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाले। या मॅच मध्ये देखील मातोश्री साविंद्रा संघ
10 खेळाडूंसोबत खेळतोय. यावेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. बॉल निर्धाव जातोय. 10 खेळाडू अर्थातच पहिल्या षटकामध्ये आउटफील्ड मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एकच खेळाडू पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल जोरदार अपील. यस इज गॉन. पहिला गडी बाद पायचीच्या स्वरूपात राजू पाटील. अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी. राजू पाटील सारखा एक तगडा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल राम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या आपल्या स्टॉपेज लागलाय. यस चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 13 धावा. यस सन्माननीय अमृतजी म्हात्रे व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय किशोरजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अमृत म्हात्रे साहेबांना व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. आपण पाहू शकता अमृतजी म्हात्रे यांना व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे. माईची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. किशोरजी पाटील सोबतच गणेशजी पाटील. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप पाटील बिट्टू. पहिलाच बॉल त्रिफला दांडी गोल. फलंदाज बाद. अगदी महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे दिलीप पाटील बिट्टू या गोलंदाजाने. काय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालंय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू. चिंतामण पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील मैदानाच्या आतमध्ये. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नक्कीच टीम चाविंद्रासाठी मात्र 2 धावांची पानंटी आहे.
यस, पॅनल्टीच्या धावा केल्यात. 15 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल दिलीप पाटील बिट्टू पुन्हा एकदा. या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढल्या. बॉलला पुढे ठेवला होता. विश्वास त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद नितीन पाटील. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष श्री बेताल कोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज माणिक मैदानाच्या आतमध्ये. पंधरा धावा धावफलकावर आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. यस, पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. तर पॅनल्टीच्या 2 धावा देखील प्लस केल्या गेल्या आणि या षटकामध्ये 1 धाव. अर्थातच धावा झाल्या आहेत 16 धावा. दिलीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण एक तगडा फलंदाज ज्ञानदेव पाटीलला पाहतोय. यावेळेस जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. जसं पाहिलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. टीमचे कॅप्टन स्वतः गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेतली. आतापर्यंत चांगली जबाबदारी स्वीकारली आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी बिट्टूच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पाहतोय. अगदी धावांवर रोख लावण्याचं काम या षटकामध्ये झालंय. दिलीप पाटील बिट्टू. षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. त्या दरम्यान दुरून क्षेत्ररक्षक किरण छत्रे चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. स्टेप मध्ये चुकी झाली आहे. डेड बॉल. 18 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. या षटकामध्ये मात्र भरपूर चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. परंतु या बॉलचा विचार केला तर वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. व्हेरिएशन विविधता भरपूर आहे बिट्टूकडे. अगदी वेगाने देखील चेंडू हात हलतोय. तर मध्ये तुम्हाला लेग ब्रेक गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अर्थातच व्हेरिएशन विविधता आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस कॉटन बॉलची संधी गमावली आहे त्या ठिकाणी. नक्कीच कॅच जर पकडली असती तर भरपूर चांगला झेल नक्कीच झाला असता. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 19 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. गोलंदाज बिट्टूच्या माध्यमातून अतिशय दमदार षटक फेकलं गेलंय. परंतु आता षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर पाहूया कोण येतोय. विश्वास.
षटकात दिला पहिला बॉल ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न हवा तसं संपर्क नाहीये. शॉट फाईन लेगला संदीप त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास या गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच टीम चाविंद्राचा विचार केला तर सातत्याने विश्वासवर विश्वास दाखवत एक षटक जरूर फेकलं जाते प्रत्येक मॅच मध्ये आणि गोलंदाजी देखील चांगली होत आहे. परंतु त्या दरम्यान बॉलला उडवला ऑन साइडला बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष श्री वेताल कोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र टॉस या ठिकाणी उडवला जाईल. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा वेळे संदर्भात. विश्वास या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी विश्वासच्या माध्यमातून मागच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक झालंय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस सावध असं संपर्क नाही. मिस टाइम फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केलाय त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 28 वर पोहोचलाय. या वेळेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. या संदीप त्या ठिकाणी आहे. बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं परंतु 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 3 नॉट 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. नक्कीच थोड्याच वेळात या ठिकाणी प्रदीप पप्पूशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन होणार आहे जे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. सोबतच महाराष्ट्र 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन थोड्याच वेळात होणार आहे. शेवटचं षटक सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आणि त्यानंतर मात्र आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. श्री वेताल कोपर चालू हंगामाचा विचार केला तर संघ नक्कीच भरपूर फॉर्म मध्ये आहे. तर समोर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार हा संघ देखील भरपूर चांगली कामगिरी करत आहे. नक्कीच दोन्ही टीम्स मध्ये एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. सुदाम पाटीलचा पहिला बॉल टॉप एज लागलाय. यष्टी रक्षकाच्या मागे चुकी झाली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाले आहेत 34.
सुदाम पाटील षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर 4 धावा आल्यात टीम दापोडेसाठी. माणिक पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. मात्र या वेळेस ऑन साइडला पुल केला. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. दोन चौकार 2 बॉल टाकून झाल्यात. धावफलक पुढे सरकलाय. 38 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुदाम पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील बॉल मागवावा लागेल तुम्हाला सीमारेषे बाहेरून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार हा षटकार. शेवटचा अंतिम षटक ज्या षटकाच्या माध्यमातून माणिक पाटीलच्या बॅट मधून धावा येत आहेत. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार तर 1 षटकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस सोबत असं संपर्क नाहीये. ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 45. आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. सुदाम पाटील समोर आपण नंदेव पाटीलला पाहतोय. बॅटची गडा यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. चरण पाटील त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. 46 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष श्री वेताल कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. षटकातील पुढचा बॉल. शेवटचा बॉल या इनिंग मधील. या वेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बिट्टू 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. शेवटचा बॉल होता आणि त्यासाठी हा धोका पत्करला होता. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 48 48 धावा झाल्या आहेत. 49 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय वीर तानाजी दापोडे टीमने मातोश्री चाविंद्रा टीमसाठी. मात्र त्या दरम्यान टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सरपंच उपसरपंच चषक आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसरा दिवस. श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम भिनारचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. काल
या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. शेलूमाता वर्ल्ड टीमने मात्र पूर्ण दिवस गाजवला या ठिकाणी. काल संघ क्वालिफाय झालाय शेलूमाता वर्ल्ड. मात्र आज जो संघ क्वालिफाय होईल तो संघ मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. नक्कीच टॉस सोबतच दुसरी इनिंग आपण ऐकूया रोहन पाटील यांच्या आवाजाने. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद संदेश वखारे. नाणेफेकीकडे आपण वळतोय. दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकी करता आपण यायचं आहे विना विलंब. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे संघनायक आणि श्री वेताळ कोपर संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करता त्वरित यायचं आहे. हॅलो. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वीर तानाजी दापोडे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विना विलंब. सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये अगदीच वेळात वेळ काढून संघ उपस्थित दाखल झालेला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वेताळ कोपर संघ पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आपण पाहतोय. क्लास इज परमनंट आणि फॉर्म इज टेम्पररी असं म्हटलं जरूर जातं. पण अगदी जिथून तुमची सुरुवात होते आणि ज्या खेळाला तुम्ही प्रारंभ शुभारंभ करता तेव्हाच तो खेळ हा शेवटपर्यंत कायम कसा राहिला पाहिजे याकडे लक्ष देण्याकरता आणि याकडे जिकरीने पाहण्याकरता महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वारंवार तिने आम्ही उल्लेख करतो की 11 खेळाडू जेव्हा एक विचारधारेवरती जेव्हा चालतात तेव्हा त्यांचा खेळ होतो. तो खेळ हा तितकाच मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचा आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर सुद्धा आहे. कारण की जेव्हा संघ फलंदाजी करतो तेव्हा मात्र 2 फलंदाजांवरती दारोमदार जरूर असते. पण जेव्हा 2 फलंदाज फलंदाजी करतात तेव्हा मात्र ती साथ सुद्धा मिळणं तितकंच महत्वाचं आहे. सन्मान्य पप्पू शेठ यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एक डॅशिंग दिलदार आणि बहारदार व्यक्तिमत्व आपल्या समवेत मंचावरती आगमन होत आहे. सन्मान्य पप्पू शेठ. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ माजी अध्यक्ष आणि सध्या जो कार्यभार त्यांच्याकडे आपण पाहतोय तो आहे महाराष्ट्र 40+ मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य पप्पू शेठ यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वीर तानाजी दापोडे संघ क्षेत्ररक्षण लावून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच डॅशिंग दिलदार आणि बहारदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय मंचावरती जोडले जात आहेत. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी आपण पाहतोय व्यक्तिमत्व सन्मान्य पप्पू शेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
सामन्याकडे आपण वळतोय. सन्मान्य प्रदीपजी पाटील, मी पप्पू शेठ यांना विनंती करतोय, स्वर्गीय बाळा शेठ प्रतिष्ठान भिनार आणि श्री वेताळ कोपर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये आपण नाणेफेक करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य पप्पू शेठ नाणेफेकीच्या कक्षामध्ये मार्गस्थ होत आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूला छापा आहे, एका बाजूला काटा आहे. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका बाजूला छापा आणि एका बाजूला काटा. भिनार संघाचा कॉल, छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. तर भिनार संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळू आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार राजू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आणि सहज सोपा झेल येथून मात्र प्राप्त केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून विकेटचं पतन होईल. मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज सुदाम यांना बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भोपळाई न फोडता डगआउटच्या आश्रयाला त्यांना इथून मात्र खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय मार्गस्थ होताना. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय 5 या अंकावरती. आता मात्र एक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज मर्ताक यानं करता इथून मात्र फलंदाज राम पाटील यांना खेळपट्टीवरती यावं लागलंय. कारण की नेहमीच आपण पाहतो त्यांना क्रमांक 4 आणि 5 वरती फलंदाजी करताना, पण आता मात्र ॲट 1 डाऊन इथून मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम पाटील गोलंदाज तयार राजू पाटील. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय. एक करारा प्रहार निश्चितच पाहायला मिळेल आणि चुकीला माफी नसेल. नशिबाचा चौकार जोडला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती चौकाराच्या मदतीनं 9 या अंकावरती. 49 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर अगदीच महत्वपूर्ण जी कामगिरी होणं गरजेचं आहे. धावांना कुठेतरी रोखणं गरजेचं आहे, पण इथून मात्र जोडल्या जात आहेत या 4 धावा. नशिबाचा चौकार, चौकाराच्या मदतीनं 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. डेड बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून, कारण की अगदीच नवीन चेंडू आहे. अरे बापरे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, प्रहार तर झाला, क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय पहिल्या षटकाच्या अखेरनंतर. 49 या लक्ष्याचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर फलंदाज सखाराम यांची चांगली साथ मिळालेली आहे.
5 धावांचं योगदान त्याने जरूर दिलंय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज राम पाटील यांची सुद्धा चांगली साथ मात्र त्यांना मिळते. त्यांचं सुद्धा 5 धावांचं योगदान आपण पाहतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. पहिल्या षटकाच्या अखेरनंतर 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. 1-10 अशी स्थिती. मागच्या सामन्यातील सामनावीर फलंदाज सुदाम या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. एक चांगल्या फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय. एक चांगली कामगिरी वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाहीये की 18 चेंडूंचा आता मात्र खेळ शिल्लक आहे आणि 39 धावांची जरी अत्यावश्यकता आहे तरी या 39 धावा पूर्ण करताना इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू गणिक सामन्याच्या स्थितीनुसार 2 धावांची आवश्यकता अत्यावश्यकता असेल ती चाविंद्रे या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती. ज्ञानदेव पाटील बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फलंदाज सामोरे जाताना आपण पाहतोय फलंदाज सखाराम. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. काही वेळ चेंडू हवेत जरूर आपल्याला पाहायला मिळाला. नितीन ज्युनियर यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जाईल. धावा मिळत आहेत त्या 2. फलंदाज राम पाटील स्ट्राईक वरती होते आणि त्यांच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या गेल्या. एकंदर 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती ज्ञानदेव पाटील. महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज सखाराम यांना क्रॅम्पचा सामना करावा लागतोय. निश्चितच फलंदाज जायबंदी होताना आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा क्रॅम्प्स जाणवतात तेव्हा मात्र एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे शरीरामध्ये जी पाण्याची कमतरता आहे ती कमतरता कुठेतरी भरून निघणं आवश्यक आहे. ती भरून न निघाल्यामुळे इथून मात्र जर आपण पाहिलं तर खेळाडूंना वारंवार त्याने क्रॅम्पचा सामना करावा लागतो आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. तर अशा रीतीने 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्थितीमधून जर आपण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंमध्ये 2 चेंडूचा खेळ जरूर झालाय. सरपंच उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीकरता आलेली आहे आणि अगदीच स्पर्धेचं देखणं आयोजन देखणं नियोजन हे आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदीच जर आपण पाहिलं महत्वाची गोष्ट ती म्हणजे चौफेर लावलेले कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर मुख्य मान्यवर कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदीच सुंदर अशी हिरवळ पसरलेली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. ज्ञानदेव पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतील शॉर्ट रनअपने. कारण की अगदीच जेव्हा जेव्हा ज्ञानदेव पाटील गोलंदाजी करतात तेव्हा तेव्हा मात्र शॉर्ट रनअपनेच त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. पण वेग मात्र भन्नाट आहे. पण फलंदाज कशा रीतीने सामोरे जातील या आव्हानाला या पुढच्या चेंडूवरती जर चित्र पाहायला मिळते. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे संजू पाटील यांना आपण पाहतोय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 15 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. आणि आता मात्र जर विचार केला तर कुठेतरी आव्हानाचं अंतर कुठेतरी कमी करायचंय. तर अगदीच हवाई सफर हवाई यात्रा इथून मात्र चेंडूला घडवावी लागणार आहे. पण आव्हान मात्र तितकंसं सोपं नाहीये. समोर बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अगदीच सामर्थ्यशाली पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रहार तर झालाय. गोड आवाज जरूर ऐकायला मिळेल. चेंडू
निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळते ती मात्र एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक खालतं ठेवलंय. ही जमेची बाब जरी असली तरी सुद्धा येणाऱ्या चेंडूंमध्ये कुठेतरी धावसंख्येचं आव्हान कमी करणं हे सुद्धा जिकिरीचं काम आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण निघून चाललाय चेंडू. मस्तक बेदस्तक षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 22 या अंकावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अगदीच 3 धावांपासून इथून मात्र दूर आहे. अर्धा पल्ला ओलांडण्याकरिता मातोश्री चाविंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. आणि फलंदाज राम पाटील यांची बहारदार फलंदाजी ही पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 16 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. म्हणजे एक चांगला खेळ त्यांनी आपल्या संघाकरता दाखवलाय. आणि येणारे चेंडू सुद्धा तितकेच महत्वाचे. गती परिवर्तन, स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी. या चेंडूवरती लिटिल बिट जे कमबॅक महत्वाचं होतं ते कमबॅक ज्ञानदेव पाटील यांनी केलंय आणि अगदीच रोखून धरलंय. 12 धावा अगदीच खर्च केला पण तरी सुद्धा शेवटच्या चेंडूवरती कमबॅक हे खूप महत्वाचं असतं आणि तेच गोलंदाज ज्ञानदेव पाटील यांनी साकारलंय. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय एकंदर 22 धावा. आणि समोर मात्र आव्हानाचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर लक्षात घ्या सर्वांकरता भोजनाची व्यवस्था आहे याची आपण नोंद घ्या. सर्व प्रेक्षक खेळाडू त्याचप्रमाणे मान्यवर पाहुणे सर्वांकरिता भोजनाची व्यवस्था आहे. या इनिंग नंतर आपल्याकरता भोजनाची व्यवस्था आहे. कोणी भोजन न करता जाऊ नये ही मात्र आयोजकांच्या वतीने सूचना आहे. सन्मान्य गोपीनाथजी पाटील गोपीनाथ रघुनाथ पाटील यांच्या वतीने आज अन्नदान भोजन आपण पाहतोय त्यांच्या मी शतशः आभारी राहू. गोलंदाज चिंतामण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती भन्नाट वेग निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तत्पूर्वी चेंडू रिकॉशियस होतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं धावा मिळतायत त्यात 2. फलंदाज सखाराम पाटील अगदीच जर आपण पाहिलं तर दुखापतग्रस्त जरूर आहेत पण मनधरणी त्यांची खूप महत्वाची आहे. स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, खंबीर आहे. माझ्या संघाकरता मला काहीतरी करायचंय आणि त्या उद्देशाने फलंदाजी पाहायला मिळते. पुढे सरसावत इथून मात्र टॅप केलं गेलंय. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अर्ध्या खेळपट्टीवरती जरूर खेळाडू आलाय पण पुन्हा एकदा माघारी धाडण्याचं काम केलं गेलंय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. या सामन्यावरची पकड मजबूत करण्याचं काम केलं जात आहे गोलंदाज चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून. कारण की गोलंदाजी ऑन अ ट्रॅक खूप महत्वाची आहे. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि मैदानाचा कव्हरचा भाग जर आपण पाहिला, पॉइंटचा भाग जर आपण पाहिला तर थोडासा उतारपूर्वक आहे आणि त्यामुळेच कदाचित जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तू महिमे. आणि इथून मात्र सखाराम पाटील यांना डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. तिसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होईल आणि धावसंख्या एकंदर फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 27 धावा. अगदीच मैदानाच्या वरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर सुंदर विहंगमय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 27 धावा. फॉलोअप विकेटचा जर आपण विचार केला तर पहिल्या विकेटचं पतन
तर चेंडूंचा खेळ झाला एकूण एकंदर 3. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूवरती 2+ रनआउट. यावेळेस मात्र धोका पत्करलाय, अवसानघातकी फटका आणि इथून मात्र नितीन ज्युनियर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि अगदीच विकेटचं पतन होईल. फलंदाज राम पाटील बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 27. या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. अगदीच जर आपण पाहिलं 10 ते 15 मिनिटांमध्ये प्रेक्षक, त्याचप्रमाणे खेळाडू व त्याचप्रमाणे मान्यवर पाहुणे सर्वांकरता भोजनाची व्यवस्था आहे आणि आयोजकांच्या वतीने विनंती आहे भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही मात्र नम्रतेची विनंती. नवीन फलंदाज सज्जन फलंदाजी करता आलाय, त्याच्या समवेत बिट्टू याला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकूण एकंदर 27 धावा. मॅच वरची पकड हळूहळू मजबूत केली जाते आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे वीरतानाजी दापोडे संघ. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय, चेंडू घरंगळत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र बोट आकाशात वर केलंय पंचांनी आणि विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. मंचावरती विराजमान आपल्याला मान्यवर पाहुणे इथून मात्र पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आपण पाहतोय मान्यवर माजी अध्यक्ष भिवंडी 40+ संघटना सन्माननीय पप्पू शेठ पाटील यांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र 40+ अध्यक्ष फलंदाज सज्जन बाद होईल. एका धावेचं योगदान जरूर दिलंय आणि महत्वाची बाब जर आपण पाहिलं तर गोलंदाज चिंतामण पाटील यांनी कोणत्याही प्रकारची मनामध्ये साशंकता न ठेवता एक चांगली गोलंदाजी केली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आतापर्यंत खर्च केलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर 6 धावा या आतापर्यंत खर्च केल्या. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न होईल आणि एकूण एकंदर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 28 धावा आणि 6 चेंडू जिंकण्याकरता आव्हान आहे ते आपण पाहतोय 21 धावांचं. 6 चेंडू आणि 21 धावा. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण YouTube चॅनलवरती आपण पाहू शकता. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल, आपल्या भेटी करता येईल स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता संघ सज्ज आहे श्री वेताळ कोपर संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाने. विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. सामनाची स्थिती जर आपण पाहिलं तर सामना अजूनही दोलान्मय स्थितीमध्ये आहे. म्हणजे अगदीच दबाव वाढवण्याकरता जर आपण पाहिले तर 2 चेंडू निर्धाव हाताळले तर जरूर दबाव पाहायला मिळेल. पण एका बाजूने जर आपण विचार केला तर बिट्टू आणि विलास हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला निघून चाललाय चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. एक सुरेख देखणा फटका चौकार. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर स्वीपचा फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज विलास यांच्या माध्यमातून. गोलंदाज नरेंद्र ऑन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सामन्यामध्ये जर आपण पाहिलं थोडस व्यत्यय जरूर आहे पण अगदीच भोजन व्यवस्था आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक खेळाडू
त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांकरता इथून मात्र भोजन व्यवस्था आहे. कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही आयोजकांची विनंती आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 32 धावा फलकावरती, 32 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 17 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल करता आलेला नाहीये. झेल समाप्त केला जाईल. गोलंदाज नरेंद्र यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. वॉड कॅच. अप्रतिम झेल पकडला गेला गोलंदाज नरेंद्र यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही आव्हान आहे ते 17 धावांचं. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर तो कमबॅक मिळू शकतो. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो तो चाविंद्र संघ. पण ती गोष्ट मात्र सहजासहजी सोपी नसेल. सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर 17 धावा आणि 4 चेंडू म्हणजे अगदीच आव्हान सोपंही नाहीये आणि अशक्यही नाहीये. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. सामन्याचं समीकरण आहे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक प्रयत्न केले जात आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संघनायकाच्या माध्यमातून गोलंदाजाला वारंवार तिने कानमंत्र दिला जातोय. कारण की नितांत गरज आहे. एखादा जर चुकीचा चेंडू हाताळला गेला तर कदाचित महागडी गोष्ट ठरू शकते. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडूची हाताळणी केली गेली. धावसंख्या 34 आपण फलकावरती पाहतोय. जिंकण्याकरता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार नरेंद्र. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. मोहर उमटते. 6 धावांची षटकार. 2 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी जी चाविंद्र संघाला बहाल करण्यात आली होती त्याचा इथून मात्र कुठेतरी विचार विनिमय केला जातोय. जर समीकरण 2 चेंडू 7 धावांचं हे पाहायला मिळालं असतं पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये परत येईल. शोध मोहीम सुरू आहे. मैदानाच्या बाहेरून आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी इथून मात्र चेंडूची पूर्तता केली जाते. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर दोन्ही संघांकरता सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे. मॅच बॉल मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये परत येईल. सामन्याला सुरुवात होईल. 2 चेंडू 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. या षटकाराने परिपूर्ण पद्धतीने सामन्याचं गणित इथून मात्र बदललेलं आहे आणि विचार करण्यास भाग पाडले. वीर तानाजी दापोडे संघाच्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा आणि गोलंदाजांना सुद्धा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गोलंदाज नरेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. शॉर्ट रनअप गोलंदाज नरेंद्र.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा भरपूर समाचार तर घेतलाय आणि चेंडूला मात्र जरूर अडवलं गेलंय, उंच उडी जरूर पाहायला मिळाली. तत्पूर्वी एकंदर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, नाट्यमय घटना पुन्हा एकदा घडले की काय, आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथून मात्र निर्णय सुपूर्द केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत उंच उडी मारली, झेपावले क्षेत्ररक्षक आणि अगदीच जर पाहिलं तर धावा वाचवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला आणि सेफ आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि अगदीच जर आतापर्यंत आपण विचार केला तर एक चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. वॉड मॅच पेनल्टीचा विचार केला जातोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वारंवार त्याने इथून मात्र जर विचार केला तर अगदीच रोखण्याकरता आता मात्र जर आपण पाहिलं एखादा चमत्कार जर घडला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येऊ शकतो. पण चमत्कार रोज रोज घडत नाहीत. चमत्कार घडण्याकरता सुद्धा 1% नशिबाची साथ ही खूप महत्वाची असते. गोलंदाजावरती इथून मात्र निर्भर असेल सर्व काही गोष्टी, कारण की एक चेंडू हाताळायचा आहे. जर अवांतर किंवा अतिरिक्त स्वरूपामध्ये चेंडूची हाताळणी जर झाली तर मात्र समीकरण हे काही येऊ शकतं. एक चेंडू 7 धावांची गरज. वॉड मॅच कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. आणि अशा वेळेस जर काही चुकीच्या घटना जर घडल्या तर मात्र एकच गोष्ट इथून मात्र उल्लेख करावा लागतो. तो काय असेल हे थोड्याच वेळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. गोलंदाज तयार आणि चेंडू हवेत आहे. हाय हँडसम षटकार. ही एक धाव जिगरीची आहे. ही एक धाव कुठेतरी जे पराभवाचं कारणीभूत ठरलं आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या एका धावेमुळे जो चाविंद्र संघाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे तर निश्चितच येणाऱ्या पुढच्या स्पर्धांकरता आणि येणाऱ्या पुढच्या वेळेकरता निश्चितच त्याचा उल्लेख जरूर होईल. जी चूक घडलेली आहे ती चुकीला कुठेतरी पुढच्या वेळेमध्ये ती घडणार नाही याकडे निश्चितच लक्ष दिलं जाईल आणि एका धावेने इथून मात्र विजय प्राप्त केलेला आहे. दरम्यान थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे सूरज शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार, भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे, याची आपण नोंद घ्या. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय सूरज शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र सूरज शांताराम मोरे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.